आयडियल उर्दू शाळेत मतदान जनजागृतीबद्दल मार्गदर्शन. दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी आयडियल उर्दू माध्यमिक शाळेमध्ये मतदान जनजागृती अभियान EVM मशीनद्वारे पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी EVM मशीनद्वारे पालक व विद्यार्थ्यांना मतदान कसे केले जाते याचे मार्गदर्शन प्रवीण केंदळे यांनी केले. यावेळी पालकांनी मशीनाबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी केंदळे सरांनी पालकांना समाधानपूर्वक उत्तरे दिली. याप्रसंगी निवडणूक अधिकारी प्रवीण केंदळे, पांडुरंग कविटकर, मुख्याध्यापक इरफान जनवळकर सर, रफिक माडीकर, रिजवान करजगी, मुजम्मिल चौधरी, परहीन काजी, रुबीना सय्यद व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अनेक संख्येने पालक उपस्थित होते. कडून आम्ही आलेलो आहोत. हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती मतदान होत आहे. आता एप्रिल मेमध्ये काहीतरी इलेक्शन्स आलेले आहेत, त्या तारखा वगैरे होतील. तर तिथं आपल्याला ह्या वोटिंग मशीनवरती मतदान करायचं. तर ते कसे कार्य करतात, काम करतात ते दाखवायसाठी म्हणून या इथं आलेलं. तर याच्यामध्ये 3 मशीन्स आहेत. हे कंट्रोल युनिट आहे. मतदान अधिकारी जो असेल त्याच्याकडे हे असणार आहे. याला बॅलेट बटन आहे. ते म्हणजे हे सगळं बॅटरीने कनेक्ट केलं, म्हणजे बॅटरीवरती चालतं. हे वायरने कनेक्ट केलेलं आहे. तर ह्या 3 मशीन जोडलेल्या आहेत. हे कंट्रोल युनिट आहे, हे बॅलेट युनिट आहे आणि हे व्हीव्हीपॅट म्हणजे प्रिंटर आहे. हे बॅलेट युनिट जे आहे याच्यामध्ये इथं मतपत्रिका लावलेली असणार आहे, बरोबर. मग त्यावेळेस मतदानाच्या वेळेस जे काही उमेदवार असेल त्याचं नाव आणि चिन्ह असेल. या इथं आपण फक्त डेमो देतोय म्हणून ABCD फक्त आहे. अल्फा बीटा गॅमा असं जस्ट सॅम्पल घेतलेलं आहे. त्याच्या समोरचं जे निळं बटन आहे ते दाबलं की त्या उमेदवाराला मतदान होणार. ते ह्या कंट्रोल युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिकली सेव्ह होतं. या प्रिंटरमध्ये तुम्हाला तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं आहे त्याचं रिसिप्ट प्रिंट दिसेल तुम्हाला. किती 7 सेकंदापर्यंत तिथं तुम्हाला बघता येईल. हे दोन्ही तुमच्या मतदान बूथमध्ये असणार आहे. म्हणजे हे फक्त तुम्हाला दिसेल, दुसरं कुणाला नाही. हे लांब अधिकाऱ्याकडे असणार आहे. मग तिथून त्या अधिकाऱ्याने असं बटन दाबलं की हे रेडी होतं. इथं हिरवं बटन दाबलं, बरोबर. त्याच्यानंतर मग तुम्ही या ह्याच्यामध्ये बटन दाबायचं. हे जर लागलेलं नसेल आणि तुम्ही जर बटन दाबलं तर ते जाणार नाही. ओके. मग ती काळजी तुम्ही घ्यायची की हे चालू झालं की नाही बघायची खात्री. ओके. मग तुम्ही एक बटन दाबायचं. आता मी तुमच्यासाठी म्हणून एक कुठलं तरी दाबतो, 9 नंबर. ठीक आहे. इथं काय आहे हे बटन दाबलं की ही लाल लाईट लागते आणि इथं 9 नंबर I इथं दिसतंय बघा. ओके. म्हणजे काय झालं की तुम्ही ज्याला मतदान केलेलं आहे त्यालाच मत पडलं याची खात्री होती. दबा 11 नंबर इधर देखो के आ गया. जिसको वोट दिया है उसको मिला. 9 नंबर इधर आए करे वही आया. ठीक, खुश. नमस्ते मावशी. त्यातलं कुठलं पण निळं बटन दाबा. आता उमेदवार नाही आहे त्यावेळेस उमेदवाराचं नाव असणार आहे, चिन्ह असणार आहे.